कुलपरंपरेनं चालवलेल्या गुरुकुलामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आचार्य शिकवत असत. आचार्य बोलायला लागले म्हणजे प्रत्यक्ष भगवती सरस्वतीच त्यांच्या वाणीवर विलास करीत असण्याचं प्रत्ययाला येत असे. लोक त्यामुळे आचार्यांची स्तुती करत समाधानानं आपापल्या घरी निघून जात. काही विद्वान मंडळी दुपारच्या वेळेस आचार्यांजवळ येत आपल्या वेगवेगळ्या शंका त्यांच्यासमोर ठेवत आणि बालशंकर देखील अत्यंत समर्पकतेनं त्यांच्या शंकांचं निरसन करून त्यांचं समाधान करीत असत. नित्यक्रम असाच चालू असताना एके दिवशी दुपारच्या वेळेस मध्यान्नाच्या समयी दाराशी अतिथींची वाट पाहत आचार्य उभे होते. वैश्वदेव काकबली आदी सगळं झालं आणि अतिथींची वाट पाहत असतानाच उत्तर दिशेनं काही ब्राह्मण आपल्या घराकडे येत असताना आचार्यांना दिसले. त्यांची प्रतीक्षा करीत आचार्य उभे आहेत. ब्राह्मण या बालशंकराजवळ आले आणि शिवगुरुपुत्र शंकर कुठे राहतात म्हणून त्यांनाच विचारले. आपणच आहोत असं सांगून बटूंनी या सगळ्यांना साष्टांग नमस्कार घातला. अष्टवर्षीय असणाऱ्या या बटूला सर्वांनी अभिवादन केले. सर्वजण घरात आले. एकाच वेळेस 7 ब्राह्मण घरी आलेत, आसनस्थ झालेत. आता घरामध्ये आई आणि मुलगा दोघांचा स्वयंपाक. आर्यांबाला विचार आला, अशा वेळेस आलेल्या अतिथींना पोटभर जेवू घातलं पाहिजे. आर्यांबेनं आपल्या लेकराला हाक मारली. आलोच म्हणून शंकर आत आलेत. आईला सांगितलं, आई 7 अतिथी आलेत, त्यांना भोजन दिलं पाहिजे. आईनं सांगितलं, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण दोघांचं जेवण तयार आहे, या 7 जणांना कसं पुरेल ते. तेव्हा आईला सांगितलं आहे, आई तू कशाला काळजी करतेस. द्रौपदीची परीक्षा घेण्याकरता दुर्वास ऋषी आपल्या शेकडो हजारो शिष्यांना सोबत घेऊन आले, पण तिनं भगवंताला हाक मारल्याबरोबर प्रभूंनी तिची चिंता दूर केली ना. वाटीभर दुधाकरता अपेक्षा करणाऱ्या उपमन्यूला दुधाचा सागर देणारे भगवान अत्यंत संपन्न आहेत. अरे हो, पण त्याकरता किती वेळ वाट पाहावी लागते. तोपर्यंत हे अतिथी भुकेनं कासावीस होतील. आचार्यांनी सांगितलं, आई तू कशाला काळजी करतेस, तू पानं वाढायला घे, मी सगळं काही बघतो. आर्यांबा उठली, केळीची पानं मांडली आहे, रांगोळी काढली, समई लावली. इकडे आचार्यांनी भगवती माता अन्नपूर्णेचं आवाहन केलं. आवाहन करून एका स्तोत्राद्वारे भगवतीची प्रार्थना केली. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्धूता खिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी म्हणून भगवती माता अन्नपूर्णेचं आवाहन केलं. माहेश्वरीं आश्रितकल्पवल्लीं अहं भवोच्छेदकरी भवानीं क्षुधार्तजाया तनयाद्युपेतः त्वामन्नपूर्णे शरणं प्रपद्ये अशी भगवतीची प्रार्थना केल्याबरोबर आणि आपल्या हातातलं पाणी घेऊन सर्व पदार्थांवर शिंपडलं, प्रोक्षण केलं. मुलाच्या इच्छेप्रमाणे आलेल्या अतिथींना पानं वाढायला सुरुवात केली. अतिथींचं पूजन करून गंध लावून त्यांना भोजनाला चलण्याची विनंती केली. आलेले सर्व ब्राह्मण पानावर बसले. त्रिसुपर्ण सूक्त म्हटलं गेलं. भगवत नामाचा जय जयकार करीत सर्वांनी भोजनाला सुरुवात केली. आग्रहानं माता आर्यंबा आणि शंकर वाढतायत. ब्राह्मण तृप्त झालेत, भोजनं झालीत. आचार्यांनी ब्राह्मणांना दक्षिणा दिली. राक्षता देण्याच्या निमित्तानं ब्राह्मणांनी आचार्यांना सांगितलं, घरातल्या सर्वांना बोलवा. माता आर्यंबा आणि शंकर दोघे हात जोडून उभे राहिले. ब्राह्मणांनी सांगितलं, बाकीचेही अजून कोणी असतील त्यांना बोलवा, पण आम्ही जेव्हा जेवणाकरता उठलो तेव्हा कोणीतरी एक साध्वी स्त्री या घरामध्ये प्रविष्ट झालेली पाहिली, त्यांनाही बोलवा. आचार्यांच्या लक्षात आलं की आपल्या प्रार्थनेनं प्रत्यक्ष भगवती अन्नपूर्णा देवी बाहेरून आत आल्या. आपण जे स्तोत्र म्हटलं त्याचा हा परिणाम आहे.
मंत्रशक्तीचा प्रत्यय आचार्यांना पुन्हा आला. त्यांनी या ब्राह्मणांना सांगितलं, मला माहीत नाही कोण आलं आणि कोण गेलं, कारण या घरात मी आणि माझी आई आणि सध्या तुमच्यासारखे ज्ञानी अतिथी या ठिकाणी आहेत. यापेक्षा वेगळं काय असेल ते आपणच जाणता. अष्टवर्षीय शंकराचा हा विनय पाहून ब्राह्मणांना आनंद वाटला. माता आर्यंबेला सांगितलं, तुला माहीत आहे तुझ्या या बालकाचं आयुष्य केवळ 16 वर्षाचं आहे, परंतु या बालकाचा जन्म ज्या कारणाकरता झाला, ज्या कार्याकरता झाला, ते कार्य पूर्ण करण्याकरता त्याला अजून 16 वर्षांचा काळ लागणार आहे. भगवान शंकरांच्या आज्ञेनं आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही सप्तचिरंजीव आहोत. आम्ही या बालकाला प्रत्येकी 2 वर्षाचं आयुष्य आमच्याकडून देतो आहे. भगवती माता गायत्रीनं या बाळाच्या उपासनेवर संतुष्ट होऊन 2 वर्षाचं आयुष्य याला अगोदरच दिलेलं आहे, असं म्हणून सर्वांनी आशीर्वाद दिलेत आणि तृप्त मनानं या उभयतांचा निरोप घेऊन सप्तचिरंजीव निघून गेले. माता आर्यंबेला आनंद झाला. आपल्या बालकाला सांगितलं, तुझं आयुष्य संपण्यापूर्वी भगवत चरणाचा आश्रय करावा अशी माझी इच्छा आहे. आपल्या वाडवडिलांची कीर्ती तू अजरामर कर असा आशीर्वाद दिला. आईनं आपलं आश्चर्य व्यक्त केलं. 2 जणांकरता केलेला स्वयंपाक, पण हे 7ही ऋषितुल्य महात्मे पोटभर जेवून गेले तरी आपल्याकरता अन्न शिल्लक आहे. असं कसं घडलं हे मला कळालं नाही. तेव्हा आचार्यांनी सर्व त्यामागचं रहस्य सांगितलं. त्याचप्रमाणे गुरुकुलात असताना ब्राह्मण स्त्रीच्या घरी जाऊन जी आवळ्याची भिक्षा स्वीकारली होती आणि त्या दारिद्र्य असणाऱ्या ब्राह्मणाच्या घरचं दारिद्र्य कनकधारा स्तोत्राच्या द्वारा माता लक्ष्मीची प्रार्थना करून घालवलं होतं. सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला होता. तोही प्रसंग आपल्या आईला त्यांनी विदित करून सांगितला. माता आर्यंबेला या चमत्काराचं आश्चर्य वाटलं. या बालकाच्या जन्माअगोदर झालेले स्वप्नदृष्टांत आणि आपल्या पतीचा आणि आपला झालेला संवाद आर्यंबेला आठवला. त्या विचारात असतानाच बालशंकराची हाक आईच्या कानावर आली. भानावर आलेल्या माता आर्यंबेनं विचारलं, काय रे आई, कुठला विचार करत होतीस? काही नाही, भगवत स्मरण करत होते. आचार्यांनी आपल्या मनातली भावना की इथून पुढे नर्मदा किनारी जावं, अजून ज्ञान संपादन करावं, जवळपास जे अपेक्षित आहे ते देणारं कोणी नाही म्हणून नर्मदा किनारी जावं असं वाटतं आहे. तिथे ईश्वर साक्षात्कार केलेले अनेक महात्मे आहेत. तेव्हा माझी ही इच्छा आहे, मला अनुमती दे. आईनं सांगितलं, एवढ्या लहान वयात तू किती लांब जाणार? आईला सांगितलं, तू घाबरू नको, मी निश्चित जाईल. खरं तर माझ्या मनामध्ये परमेश्वराचं दर्शन घेण्याकरता सर्वसंग परित्याग करून संन्यास घेण्याची इच्छा आहे. कदाचित तोही घ्यावा लागेल. आईनं सांगितलं, ह्या वयात संन्यास? मग तर मी एकटी राहील, तो संन्यास नाही घ्यायचा. अगं संन्यास केला तरी मी तुझा त्याग करणार नाही. तू जेव्हा माझी आठवण करशील तेव्हा कुठेही असलं तरी मी तुझ्या सेवेकरता लागलेच निघून येईन. मला अनुमती दे, मला नर्मदा तीरी जायचं आहे, मला परवानगी दे. मला केवळ माझ्या स्वतःचंच भलं नाही तर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांचं, या सगळ्या जगाचं भलं कसं होईल याचा प्रयत्न विचारपूर्वक करायचा आहे. मला अनुमती दे. आर्यंबा काहीच बोलल्या नाहीत. 2-4 दिवस निघून गेले आणि 2 राजसेवक घोड्यावर स्वार होऊन आचार्य शंकरांच्या घराचा पत्ता विचारित दाराशी आले. या बालशंकरांना वंदन केलं आणि सांगितलं, केरळाधिपती असणाऱ्या राजशेखर महाराजांचे आम्ही सेवक आहोत. त्यांच्या आज्ञेनं आम्ही आपल्याजवळ आलोत. आपल्या सन्मानार्थ त्यांनी ही भेट पाठवली आहे, याचा स्वीकार करा. वस्त्र, काही संपत्ती, काही अलंकार हे त्यांनी बालशंकरासमोर ठेवले. शंकरांनी सांगितलं, मी विद्याधनानं विभूषित आहे. या अलंकाराचा मला काही उपयोग नाही. ही संपत्ती माझ्या दृष्टीनं ओझं आहे.
म्हणून हे सर्व धन घेऊन परत जा आणि आमचा नमस्कार सांगा. बोलणं स्पष्ट होतं, करारीपणा होता. आश्चर्यचकित झालेल्या राजसेवकांनी समोरची संपत्ती उचलली, निरोप घेतला आणि जसे आले तसे निघून गेले. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, तुमचे येरवित्त धन ते मज मृत्तिके समान. हा तुकोबारायांच्या जीवनातला अनुभव यावेळेस नक्की आठवल्याशिवाय राहत नाही. आपण पाठवलेला उपहार न घेणारा मनुष्य निश्चित विद्यावंत असला पाहिजे. आपण समक्ष त्यांची भेट घेऊ असा विचार करून राजा स्वतः अर्थातनं कालडीला आले. आचार्य शंकरांच्या घरी येताच त्यांनी नमस्कार केला. या तेजोमय असणाऱ्या बटुशंकराकडे पाहून राजा आनंदितही झाला. धन, वस्त्र, धान्य अनेक गोष्टी समोर उपहार म्हणून भेट देण्याकरता आणल्या होत्या. राजानं नमस्कार केला. आचार्यांना सांगितलं, माझ्या राज्यात तुमच्यासारखे विद्वान आहेत याचा मला आणि प्रजेला अभिमान आहे. विद्यावंताचा आदर करावा, सन्मान करावा म्हणून हे मी आपल्याकरता घेऊन आलो आहे. आपण याचा स्वीकार करा. सेवकांबरोबर पाठवल्यामुळं कदाचित आपला अनादर झाला असेल तर क्षमा करा. मला आशीर्वाद द्या. विद्याधनासारखं धन माझ्याजवळ आहे, मला याची अपेक्षा व आवश्यकता नाही असं निष्प्रतेनं सांगितल्यानंतर आचार्यांनी सांगितलं, तुम्हाला योग्य वाटत असेल तर या ठिकाणी अनेक ब्राह्मण तप करण्याकरता येतात. जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांना आपण दान देण्यामध्ये या संपत्तीचा विनियोग करा. यानं तुमच्या अपेक्षित इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील. तुम्हाला संतती नाही, ती संतती तुम्हाला निश्चित होईल असा आशीर्वाद आचार्यांनी देताच राजा आनंदित झाला. जो आदर होता आचार्यांबद्दलचा तो दुणावला आणि आचार्यांना प्रार्थना केली, आचार्य, मी 3 नाटकं संस्कृतातनं लिहिली आहेत, त्यावर आपला अभिप्राय अपेक्षित आहे. आचार्यांनी संमती दिली. राजानं लिहिलेल्या या नाटकांचं वाचन केलं आणि राजाला सांगितलं, तुझी ही 3ही नाटकं व्यवस्थित झालेली आहेत. स्पृहशंकराच्या बोलण्यानं राजाला धीर आला. गावातल्या विद्वान ब्राह्मणांना बोलवून दानसंकल्प करून आचार्यांना देण्याकरता आलेली ही सर्व संपत्ती, धन हे इतरांना देऊन संतुष्ट केलं आणि अत्यंत आनंदित मनानं बालशंकराचा निरोप घेऊन आपल्या राजधानीला राजा निघून गेला. गुरुगृही असताना आचार्यांच्या भेटीला उपमन्यू, गौतम, अगस्ती आदी ऋषी आले होते आणि या ऋषींनी आचार्यांची भेट घेऊन त्यांच्या जन्माच्या हेतूबद्दल त्यांच्याशी निवेदन केलं होतं. अशी ही कथा माधवियामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर या ऋषींनी आचार्यांच्या मातोश्रींची अर्थात आर्यांबेची सुद्धा भेट घेऊन तिला प्रार्थना केली होती की हे माते, तुझ्या पोटी आलेलं हे बालक सामान्य नाही, साक्षात भगवान शिवांचा अवतार आहे. समाजामध्ये निर्माण झालेली ही अनितिमानता आणि अवैदिक धर्माचा झालेला प्रसार व प्रचार यांना आळा घालण्यासाठी व शुद्ध असणाऱ्या वैदिक धर्माची पुनःस्थापना करण्याकरता हा बालक अवतरित झालेला आहे. तेव्हा ईशपर्यंत असणारं हे कार्य पार पाडण्याकरता तू आम्हाला मदत कर. अशा पद्धतीनं आर्यांबांनासुद्धा भावी काळातली कल्पना यांनी दिलेली होती. पदवी असणाऱ्या आर्यंबेंना सांगितलं, माझा पुत्र अवतारी पुरुष आहे हे तुमच्याकडून ऐकून मी आनंदित झाले. त्यांच्या नियत कार्यामध्ये मी नक्की माझ्या कुवतीनं सहकार्य करेन, सहाय्य देईन. परंतु शेवटी मी आई आहे. माझ्या मातृदेहाची जाणीव आपल्याला नाही असं कसं म्हणेन. माझ्या लेकराला केवळ 16 वर्षाचं आयुष्य आहे. ते आयुष्य अधिक वाढावं आणि माझंही आयुष्य त्याला मिळावं. तेव्हा ऋषींनी कृपाळू होऊन साध्वी आर्यंबांची विनंती मान्य केली आणि तुझ्या बालकाला अर्थात शंकरांना 16 वर्षाचं जे आयुर्मान आहे ते भगवत कृपेनं 32 वर्षाचं होईल असा आशीर्वाद दिला. आणि पुढे याच कथेला अनुलक्षून सप्तचिरंजीवांद्वारा आचार्यांना 16 वर्षांचं अधिक आयुष्य प्रदान केल्याची कथा जी आपल्याला मग सांगितली ती आलेली आहे.
आचार्यांचं आपल्या आईवर अपरंपार प्रेम होतं. माता आर्यंबा नित्य या कालडी गावापासून 2 मैलावरनं वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या स्नानाला जात असे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एके दिवशी माता आर्यंबा स्नानावरनं परत येत होत्या आणि अति उन्हानं आणि श्रमानं, त्याचबरोबर आचार्यांनी मागे संन्यास घ्यायचा आहे, नर्मदा तीरी जायचं आहे हे सांगितल्याच्या विचारात असल्यानं त्या विचारात मूर्छित झाल्या. आचार्यांनी आईला शुद्धीवर आणलं, घरी घेऊन आले. आईची इच्छा होती की नित्य स्नानाला गेलो पाहिजे. तेव्हा आईनं सांगितलं, हे बाळा, मला रोज या ठिकाणी स्नानाला येणं जाणं आता कठीण व्हायला लागलं. माझं हे शरीर थकत चाललं आहे. माझा एकमेव आधार तूच आहे. तूच आता परमात्म्याला सांग की उरलेल्या आयुष्यात माझं नदीवर जाणं आणि स्नान करणं यात कधी अंतर पडणार नाही. काहीतरी कर. आचार्यांनी सांगितलं, तुला कष्ट होणार नाहीत असं काहीतरी नक्की करेल. नदी तीरी आले, वरुणदेवतेची प्रार्थना केली. या पूर्णा नदीतल्या तीर्थानं माझी माता त्रिकाळ स्नान करते, तेव्हा तिची ही स्नान करण्याची इच्छा सहजतेनं पूर्ण होईल असं काहीतरी करा. नदीची प्रार्थना केली. नदी देवता आचार्यांच्या समोर उपस्थित झाली. हे वेदपुरुषा, माझं तुला नमस्कार आहे. मला कशाकरता बोलावलं? आचार्यांनी सांगितलं, माझी आई तुझ्या जलामध्ये नित्य त्रिकाल स्नान करते. वृद्धापकालामुळे तिला आता इतक्या लांब येता येत नाही. तेव्हा तुझी एक धारा प्रवाह बदलून माझ्या घराजवळून गेलीस तर माझ्या आईची इच्छा पूर्ण होईल. ठीक आहे असं सांगितलं आणि नदी अंतर्धान झाली. दुसऱ्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावरच जेव्हा आर्यंबा उठली तेव्हा आपल्या घराजवळून वाहणारा हा पूर्णा नदीचा प्रवाह तिच्या दृष्टीस पडला. आचार्यांना तिनं हाक मारली अत्यंत आनंदानं आणि माता आर्यंबा परमेश्वराचे आभार मानत या नदीत स्नान करायला जायला लागली. तिची जी मानसिक इच्छा आहे ती आचार्यांनी अशा पद्धतीनं पूर्ण केल्याची कथा सांगितली जाते. संन्यास ग्रहणासाठी आईची परवानगी मिळवण्याकरता अशीच एक चमत्कृती पूर्ण कथा सांगितली जात असते. या पूर्णा नदीच्या तीरावर माता आर्यंबा स्नान करत होत्या. आज शंकर आणि शंकराबरोबर असणारे बरीचशी मुलं हे त्या ठिकाणी स्नान करत होते. नदीवर स्नान करत असताना नदीच्या मध्यभागामध्ये बालशंकर होता आणि त्याच वेळेस एका मगरीनं त्यांचा पाय पकडला. मगरीनं पाय पकडल्यानंतर मोठमोठ्यानं शंकर ओरडायला लागलेत, आई, ही मगर मला पाण्यात ओढते आहे, मला वाचव. तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. सगळ्यांना हाका मारून या मुलाला वाचवण्याकरता विनंती करते. परंतु मगरीचं नाव आणि ते रूप पाहिल्यानंतर कोणी नदीत जायला तयार होईना. उलट पोहणारी मुलंसुद्धा भराभर नदीच्या बाहेर पडलीत. शंकराचं आता काय होईल हे पाहत ही उभी राहिलीत. बघ्याची भूमिका घेणाऱ्या या सगळ्यांना पाहून आचार्यांनी सांगितलं, आई, ही मगर मला पाण्यात खेचते आहे. आता मी वाचणार नाही. मरण्याच्या अगोदर तरी मला संन्यास घेण्याची अनुमती दे. माझ्या आजोबा वडिलांनीसुद्धा संन्यास घेण्याची इच्छा केली होती. माझ्या मनातली ही शेवटची इच्छा तरी पूर्ण कर. आर्यंबा आक्रोश करत होती. अनुमती द्यायला तिची मनस्थिती तयार होत नव्हती. तेव्हा शंकरांनी सांगितलं, आई, मी भगवंताची प्रार्थना केली. भगवंतानी प्रेरणेनं सांगितलं आहे की संन्यासी माणसाला मगर कधी मारत नाही. तेव्हा तू मला संन्यास घ्यायला अनुमती दे, म्हणजे निदान मी जिवंत तरी राहीन. आर्यंबेच्या कानावर हे शब्द पडले. संन्यास घेऊन जर तू जिवंत राहणार असशील तर माझी तुला अनुमती आहे. आपल्या मुलाचा जीव वाचावा म्हणून त्या पाण्यातल्या मगरीची सुद्धा प्रार्थना माता आर्यंबेनं केली आणि शंकराचार्यांच्या मुखातून शब्द आले, आई, मला या मगरीनं सोडलं, माझा पाय सोडला, हा मी आलो. असं म्हणत काठावर आले. आपल्या पुत्राला सुखरूप पाहून माता आर्यंबेला आनंद झाला. दुसरी कथा अशी सांगतात की एके दिवशी आचार्य आपल्या शिष्यगणांसह नदीत स्नान करत होते. एक सुसर त्यांच्याकडे सरसर आली. ते आता आपला पाय पकडणार
हे लक्षात आल्याबरोबर अत्यंत सावधानतेनं आचार्यांनी आपला पाय बाजूला घेतला. एका संकटातून भगवंतानं आपल्याला वाचवलं. या घटनेनंतर मात्र लगेच आचार्यांनी आईच्या संमतीनं संन्यास आश्रमाची दीक्षा घेतली. अर्थातच आईला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. उतार वयामध्ये झालेला हा एकुलता एक मुलगा, पती भगवतधामी निघून गेलेले, आपल्या वृद्धापकाळातला हाच एक आधार, असा मुलगा जर बालवयातच संन्यास घेण्याची परवानगी मागू लागला तर त्या माऊलीच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना केलेली बरी. कुणाही आईवडिलांची ही इच्छा असते की आपला मुलगा मोठा व्हावा, त्याचं लग्न व्हावं, नातवंड व्हावीत, आपण त्यांना खेळवावं, म्हातारपणाचा काळ या सगळ्यांच्या सहवासात आपला आनंदानं जावा. पण आचार्य शंकरांना केवळ स्वतःचा संसार करायचा नव्हता, जगत कल्याणाकरता विस्कटलेली घडी त्यांना बसवायची होती. जेव्हा आचार्यांनी आईपुढे संन्यास ग्रहणाचा विचार मांडला, आईला धक्का बसणं स्वाभाविक होतं. धीरगंभीर असणाऱ्या माता आरंभेच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. तेव्हा आचार्यांनी सांगितलं, तुझ्या मुलानं संन्यास घेऊन आणि आश्रम बदलला तर मला विधवेला अनाथ करून हा निघून गेला असं मनातसुद्धा आणू नकोस. मी तुझ्याजवळ राहून जेवढं काम करीन त्यापेक्षा 100 पटीनं कार्य माझ्याकडनं संन्यास घेतल्यानंतर होईल. एवढंच नाही तर आई, दिवस असो रात्र असो, कुठल्याही वेळेस तू माझी आठवण केली तर त्यावेळी मी कुठेही असलो, कुठल्याही कामात असलो तरी ते सर्व सोडून त्या ठिकाणाहून मी तुझ्याकरता धावत येईन. माझ्यावर विश्वास ठेव. मी संन्यास घेतला म्हणून तू आई आणि मी तुझा मुलगा हे नातं संपणार नाही, हे नातं तुटत नसतं. तू लक्षात घे, तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझ्या अंतिम समयाला जवळ राहीन, तुझे सर्व अंत्यसंस्कार मी स्वतः पार पाडेन, असा विश्वास आईला दिला. तुझ्या कृपेनं मी आता उपासकांमधले भेद नष्ट करणार आहे. शास्त्राची योग्य अशी ओळख जगाला मी करून देणार आहे. उद्या सूर्योदयाबरोबर तुझा आशीर्वाद घेऊन मी बाहेर पडेन आणि पुढे नर्मदा किनारी जाईन. तिथे असणाऱ्या महात्म्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सेवेनं त्यांची कृपा संपादन करेल आणि ते सांगतील त्याप्रमाणे आणि त्या दिवशी मी संन्यास घेईन. आता तू माझी चिंता करू नकोस, असं आचार्यांनी आईला समजवलं आहे. अग्निशर्मा नावाच्या आपल्या दूरच्या भावाकडे आपल्या आईच्या योगक्षेमाची व्यवस्था सोपवली. वडिलोपार्जित असणाऱ्या संपत्तीची आणि त्याचबरोबर गुरुकुलाचीही व्यवस्था सोपवली. आचार्य एकेका जबाबदारीतून निवृत्त व्हायला लागले. पूर्णा नदीच्या तीरावर असणारं आपल्या कुलदेवतेचं केशवदेवाचं मंदिर तिथून स्थलांतरित करून पुन्हा नव्यानं बांधावं असं आचार्यांना वाटलं. कारण नदीच्या प्रवाहानं तिथली माती ढासळून मंदिराला धोका निर्माण झाला होता. भगवत प्रेरणेनं आचार्यांनी सर्व गावातल्या लोकांना एकत्रित केलं आणि श्रीकृष्ण मंदिर नव्यानं बांधायला घेतलं. उत्स्फूर्तपणानं सर्वांनी सहभाग दिला. या नूतन मंदिरामध्ये भगवान केशवदेवाची पुन्हा स्थापना केली गेली. आचार्य उत्स्फूर्तपणानं अच्युताष्टकानं भगवान केशवदेवाची स्तुती करतात. स्तोत्र संपतानाच आपल्या या कुलदेवतेचा विरह आपल्याला आता होईल अशा भावसमाजात असतानाच विष्णुशर्म्यांनी अर्थात पुढे संन्यासाश्रमातल्या चित्सुखाचार्यांनी आचार्यांना सावध केलं.